कळवण तालुक्यातील आज सेवानिवृत्त सैनिक यांचं आगमन झालं। आपल्या गावाचे भूमिपुत्र श्री हिरामन तुळशीराम निकम व श्री अमोल शिवाजी निर्भवने हे सैनिक भारतीय सैन्य दलात 17 वर्ष भारत मातेची सेवा करून आज आपल्या गावात त्यांचं आगमन झालंय। सैनिक हिरामन निकम व अमोल निर्भवने यांचं आगमन कळवणमध्ये उत्तर महाराष्ट्रातील अश्वारूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ त्यांचं आगमन झालं। त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला। त्यानंतर कळवणचे नगराध्यक्ष श्री कौतिक महाराज पगार यांनी हिरामन निकम यांचा सत्कार केला। तदनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय अण्णा पवार यांनी अमोल निर्भवने यांचा सत्कार केला। तसंच दोघा सैनिकांचा पोलीस निरीक्षक यांनी सत्कार केला। त्यानंतर डीजेच्या साहाय्याने दोघा सैनिकांचं गावात आगमन झालं। गावात पोहोचल्यानंतर फौजींचं औक्षण करण्यात आलं। स्वागतासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलं आवर्जून उपस्थित होते। मुलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। पंचक्रोशीतील संपूर्ण परिसर आनंददायी झाला होता। त्यासोबतच सर्व गाव सैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी एकवटलेलं पाहायला मिळालं। या प्रसंगी कळवणचे तहसीलदार तथा दंडाधिकारी रोहिदास वारुळे सर यांनी देखील सैनिकांचा सत्कार केला। यावेळी माजी सरपंच रामदास पगार, नाना निकम, राकेश निकम, उपसरपंच रामराव पगार, विलास आहेर, दीपक आहेर, हेमंत निकम, प्रल्हाद निकम, शशिकांत निर्भवने, शिवाजी निर्भवने, राहुल निर्भवने, नवीन निर्भवने, माजी सैनिक नवीन महेंद्र निकम, प्रताप निकम, माजी सरपंच अभिमन्यू निकम, चंद्रकांत निकम, अभिमान पगार, प्रहारचे सुभाष पगार, उमाजी मगर, अनंत निकम, गणेश निकम, दीपक निकम, मुख्याध्यापिका काकडे मॅडम, कोकणी सर, ग्रामविकास अधिकारी चौधरी सर, सरपंच, उपसरपंच हेमंत पाटील, दिलीप पाटील, गणेश पाटील, अमोल रौंदळ, विनोद निकम, केशव निकम, दादा निर्भवने, विलास पगार, नवीन निर्भवने आदींसह सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार निकम साहेब, पहिल्यांदा हॅलो नाशिक न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि सेवानिवृत्त झाल्याबद्दल आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद सर। तर निकम साहेब, आपण कोणत्या तारखेला रुजू झाला होता? मी 23 जून 2007 मध्ये रुजू झालो आणि ट्रेनिंगचं सेंटर भेटलं आम्हाला कर्नाटक बेळगावमध्ये। माझा कालावधी 9 महिन्याचा ट्रेनिंगचा होता। 9 महिन्याची ट्रेनिंग संपल्यानंतर मी नॉर्थ सिक्कीममध्ये मला 6 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये वाटलं गेलं। सिक्कीमवरून मी पुण्याला आलो। पुण्यावरून मी जम्मू काश्मीरला लगातार 5 वर्ष काढले। जम्मू काश्मीरवरून मी आलो बिनागुडीला, वेस्ट बंगालमध्ये। तो वेस्ट बंगाल बिनागुडीवरून आम्हाला मोका भेटला भूटानमध्ये। भूटानमध्ये आम्ही 5-6 महिने काढले तिथं। भूटानवर आम्हाला न्यूज भेटली की तुमचं साऊथ सुडान म्हणून विदेशमध्ये 6 मराठाचा नंबर लागला। तर आम्ही साऊथ सुडानमध्ये आमचा कालावधी तकरीबन 9-10 महिन्याचा तिथं कालावधी काढला। तिथून आल्यानंतर मला पोस्टिंग भेटली अहमदाबाद, गुजरातला। गुजरातला मी 4-1 वर्ष काढले। अहमदाबादवरून मी पंजाबमध्ये पठाणकोटमध्ये गेलो। पठाणकोटमध्ये माझा टर्नओव्हर तिथे 2.5 वर्षाचा काढला आणि मी तिथून 1 जुलै 2024 माझा सेवानिवृत्तीचा कालावधी संपला आणि मी सेवानिवृत्त कालावधी संपल्यानंतर मी गावावर आलो। गावकरी मंडळांनी माझं लय म्हणजे उत्तम स्वागताचं हे केलं त्यांनी, DJ वगैरे लावून आणि पूर्ण गाव एकखट्टा जमलेले होते। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट जे छोटे-छोटे लहान मुलं होते, त्यांचा मला लय आनंद वाटला की यार मी एवढं सेवा करून आलो आणि एवढे लहान मुलं मला भेटायला एवढं पूर्ण स्कूलमधले। आणि मी प्राथमिक शाळा म्हणजे हिंगणवाडीची अख्खं मुलं तिथे शाळेत होते हात मिळवण्यासाठी। आणि मी एवढे म्हणजे देशाची सेवा करून फार म्हणजे मला बाहेर जाऊन आनंद भेटला की गावामध्ये लहान मुलांना कसं कॅचिंग केलं गेलं पाहिजे काय। खूप मला आनंद वाटला गावकरी एकखट्टा जुळल्यामुळं। मी गावकऱ्यांचा पूर्ण मनापासून हार्दिक मतलब हे करतो, धन्यवाद करतो आहे। आणि आणि आपलं न्यूज चॅनल मला म्हणजे एक खूप आनंद वाटला की आमच्या गावामध्ये एक कम से कम न्यूज देण्यासाठी कोणतरी आहे, म्हणून आम्ही खूप आनंदी आहे। माझे घरचे पण आनंदित आहेत आणि आम्ही पण खूप आनंदी आहेत। धन्यवाद निकम साहेब, आपण न्यूज चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल। पुन्हा आपल्याला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।
नमस्कार निर्भवणे साहेब. नमस्कार. आपलं हॅलो नाशिक न्यूज चॅनलमध्ये पहिल्यांदा मी आपण सेवानिवृत्त झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो. थँक्यू. आपण कधी रुजू झालात? मी सर 2029/6/2007 रोजी रुजू झालो आहे ना. त्याच्यानंतर मग आम्हाला फर्स्ट पोस्टिंग भेटली MP मध्य प्रदेश सागरमध्ये. मग तिथनं आम्ही इनूटला 1 वर्ष ट्रेनिंग केल्यानंतर इनूटला पोस्टिंग झाली. फर्स्ट पोस्टिंग माझी अरुणाचल प्रदेशमध्ये होती. तिथून आमच्या पूर्ण सर्व्हिसचा कार्यकाल 17 वर्षाचा होता. तिथून मस्त भारत माताची सेवा करून आम्हाला चांगला तिथं पण अनुभव आला. त्याच्यानंतर हर ठिकाणी अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर उत्तराखंड या साईडनं सगळीकडे गेलो. तिथं सगळं चांगलं वाटलं आम्हाला आहे ना. त्याच्यानंतर 1/7/2004 रोजी 24 रोजी आम्ही घरी सेवानिवृत्त झालो. त्याच्यानंतर गावात आल्यानंतर आमची खूप चांगल्या प्रकारे गावाने व्यवस्था केली होती. पूर्ण म्हणजे एवढं सांगायचं म्हणजे गावामध्ये आतापर्यंत अजून कधीच असं झालं नव्हतं. योगेश साहेब न्यूज चॅनलला जोडल्याबद्दल तेव्हापासून म्हणजे खूप गावामध्ये प्रगती व्हायला लागली. न्यूजमध्ये हर ठिकाणी यायला लागलं. तर त्याच्यासाठी म्हणून गावाने पण हर ठिकाणी आपली नाशिक आपल्या कळवणपासून तर हिंगळवाडीपर्यंत DJ लावून मग पूर्ण स्वागत करण्यात आलं. धन्यवाद निर्भवणे साहेब.